तर आम्ही सांगली जिल्ह्याचे वाघ आहोत, ठाकरेंच्या समोर विश्वजित कदमांनी हे वक्तव्य केलेलं आहे। विश्वजित कदमांच्या या वक्तव्यानं ठाकरे गटात चांगल्याच नाराजीची चर्चा आहे। विश्वजित कदम वाघ आहेत की नाही हे 4 जूनला कळेल, अशा शब्दात संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय। त्यांनी चंद्रहार पाटील यांना निवडून आणल्यावरच ते कळेल, वाघ समोरून हल्ला करतो, तो झुडपातून कारस्थानं करत नाही, असंही राऊतांनी म्हटलंय। दरम्यान विश्वजित कदम सांगलीमधील वाघ आहेतच। नाना पटोलेंनी विश्वजित कदमांच्या वक्तव्यावर ही प्रतिक्रिया दिली आहे। सुद्धा महाराष्ट्राचा एक वाघ म्हणून या ठिकाणी पाहण्याची आज जे लोकांचा दृष्टिकोन आहे। पण जसे तुम्ही वाघ आहात साहेब, तसे सांगली जिल्ह्यातले आम्ही सुद्धा वाघ आहोत, एवढंच मला सांगायचंय। आणि वाघ म्हणून जे काय आम्हाला या ठिकाणी महाविकास आघाडीचा धर्म पाळायचा आहे, तो पाळण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू आणि ते केला जाईल, ते कृतीमध्ये दिला जाईल, एवढंच तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो। आघाडीच्या प्रमुख नेत्यांना जर स्वतःला वाघ सिद्ध करायचा असेल तर त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत चंद्रहार पाटील त्यांना विजयी केलं पाहिजे सगळ्यांनी मिळून, आणि मग आम्ही 4 जूनला येऊन या वाघांचा सत्कार करू। त्यांना आम्ही वाघ आहोत हे आम्ही सांगू, हा हे वाघ आहेत। त्यासाठी तुम्हाला आपण वाघ आहोत ते सिद्ध करावं लागेल। आणि वाघ हा समोरून हल्ला करतो, वाघ आहे समोरून हल्ला करतो। वाघ हा उत्तम शिकारी असला तरी समोरून हल्ला करतो, तो झुडपात बसून वाघ कारस्थाना करत नाही। असं म्हणाले की सांगलीचे वाघ आम्ही आहोत, मात्र महाविकास आघाडीचा धर्म आम्ही पाळू। सांगलीच्या जागेबाबत अजूनही खतखत पाहायला मिळते। त्यांनी सांगितलं ना महाविकास आघाडीच्या सोबत आहो असं सांगितल्यानंतर आता काय राहिलं, खतखत कुठे राहिली? मात्र ते असं म्हणतात की सांगलीचे वाघ आम्ही आहोत। आहेत ना, विश्वजित कदम आमच्या सांगलीतले वाघ आहेत, वाघ आहेतच। इतके वर्ष आज सांगलीच्या विकासामध्ये पतंगराव कदमांचा, विश्वजित कदमांचा, वसंतदादा पाटलांचा, या सगळ्यांचा मोठा वाटा आहे। महाराष्ट्राच्या विकासामध्ये या लोकांचा वाटा आहे। तर त्याच्यामुळे त्यांना सिद्ध करायसाठी काही वेगळं प्रमाणपत्र देण्याची गरज नाही। आणि त्यांनी सांगितलं की आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराबरोबर आहे, तिथंच विषय संपला।